पैलवान सिकंदर शेख विरुद्ध राजकुमार हरियाणा अशी कुस्ती मैदानात चालू झाली। पंचांनी फिरत राहायचा, हा एका जागेवर उभारू नका, पंचांनी फिरत राहायचा। त्या बाजून आवाज येत नाही, त्या बाजून आवाज येत नाही। बोला बजरंग बली की भारत माता की जय, भारत माता की जय। या प्रसंगी जर आपल्याला युद्धावर जायची तयारी झाली असेल तर आपल्याला युद्धावर जावं लागणार रमेशप्पा, कारण असं संकट भारतावर घोंघावतं। पंचपिरा बोला भारत माता की जय। बस हेच फुलवा, हेच वाढवा, हेच जपा आणि हेच जोपासा। डोक्याला डोकं भिडलेलं आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। रमेशप्पा नवले आणि सुनील अण्णा टेळे अशी भावाभावाची जोडी हे मैदान यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी शिवाचा वाटा उचलला, असं एक बंधू प्रेम या दोघांमध्ये आहे। आणि एकेरी पट बसण्याचा प्रयत्न, कब्जा घेण्याचा प्रयत्न विक्रांत कुमारचा। टाळ्या 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 करा घेऊ, शाबास। सिकंदर शेख सारख्या पैलवानावरती कब्जा घेणं सोपं नाही, एक आगीवरती वाघ विराज झालेला अशी कुस्ती मैदानात चालू आहे। मैदान खचाखच भरलेला आहे, मुंगी शिरायला जागा नाही एवढं मैदान खचाखच भरलेला। अशा कुस्त्या, असे पाहुणे, असे प्रेक्षक। शेख साहेब की दोस्तारा होगी। पीर शेख साहेब यात्रेच्या निमित्तानं एक मंद्रुप मुक्कामी भव्य आणि दिव्य कुस्त्याचं मैदान आणि आजच्या मैदानातली नंबर 1 ची कुस्ती विक्रांत कुमार हरियाणा केसरी विरुद्ध महान भारत केसरी पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख। आणि ही कुस्ती ॲडव्होकेट राजेश बाळासाहेब देशमुख यांच्या वतीनं वैयक्तिक 3 लाख रुपये इनामाची कुस्ती आहे। एकदा राजेश मालकांसाठी जोरदार टाळ्या करायच्या, कारण मर्दुनक्याने पुरुषार्थावरती खर्च करणारी माणसं या गावात आहे। टाळ्या करा, टाळ्या 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 टाळ्या। या भारतातला अस्सल माल बोलवून घेतलेला या ठिकाणी असं एक गाजलेलं मैदान। पंचफेरा आणि प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर पंच धवलसिंह दादा मोहिते पाटील, अध्यक्ष सोलापूर जिल्हा तालीम संघ या ठिकाणी उपस्थित आहे। दोघांच्या तब्येती बघण्यासारख्या काय सिकंदर शेखच्या मांडीत बघा, सिलेंडरच्या टाकी सारख्या। हा, आणि आपल्या पोराच्या तपासा आता घरी गेल्यावर आपलं पोरग कुणाच्या संगतीत आहे, कुणाच्या पंक्तीत आहे, त्याच्या तोंडात काय आहे, त्याच्या दाढेत काय आहे हे आपण बघायचं। लेकराचे हित हे माऊलीचे चित्त अशी कळवण्याची जाते तरी नाभावी प्रीत। लेकराचे हित जाणारे माता पिताच असतात, नाहीतर बाकीचा सगळा मायेचा बाजार आहे। आणि सिकंदरनं कब्जा घेतलेला आणि त्याचा हुकमी डाव। शाबास शाबास शाबास, वा 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 वा, शाबास वा हरी भाता, शाबास हो हो हो, तारा 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 तारा। हे सिद्धी महाराज आहे कोण? गौतमी पाटील आले घेत। हा, ते रेवणा मेंढपूरचा आणणार आहेत गौतमीला अजून आत घ्या।
प्रारंभ होतो। संगतीचा परिणाम सांगत होतो सुनील अण्णा, जीवनामध्ये असे मित्र पाहिजे जे तोंडावरती आपली गंमत करतील, गंमत करतील। गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चेला, मन मिले तो मित्र बनाओ, वरणार हो अकेला। कधीही एकटा राहिलेला चांगला। हा राजू हनुमाने कुठे आहेत? तुमचे एकदम जवळचे मित्र ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे रमेश अप्पा, सुनील अण्णा आणि राजू हनुमाने महाराज, ज्यांना आम्ही आदरानं महाराज म्हणतो। पंच फिरा पंच काय कुस्ती जोडली हो रमेश अप्पा, सुनील अण्णा, पैसे फिटले। राजेश मालकांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज झळकायला लागलेला। हा आपला पैसा सत्कारणी लागलेला। आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय सिकंदर, जो जीता वही सिकंदर, आणि भारतातलं प्रमुख अस्त्र बाहेर काढतोय। हा डाव सर्व भारताला परिचित करणारा पैलवान, एकच्या डावाचा बेताज बादशाह। शाबास, काही घडू शकतोय। आणि अंगावर जाण्याचा प्रयत्न, विक्रांत कुमार हरियाणा म्हणून तिथं वाचलेला। परत कब्जा घेण्याचा प्रयत्न, आणि कब्जा भक्कम केलेला। अर्जुनालाच पक्षाचा डोळा दिसत होता, बाकीच्यांना झाडातलं पान, फूल, फळ दिसत होतं, पण अर्जुनालाच पक्षाचा डोळा दिसत होता। लक्ष्यावरती लक्ष लागलेला, मैदानात हजारो आहे पण समोरचा तेवढाच दिसतोय। अशी कुस्ती मैदानात चालू आहे, अंगात आग आणि डोक्यात बर्फ, अशी कुस्ती चालू आहे। आणि काही घडू शकतं। अनेक पैलवानांना आसमान दाखवणारा सिकंदर डावाची पकड केलेली आहे। याच डावावरती महाबली शिवराज रक्षला आसमान दाखवलं महाराष्ट्र केसरीच्या फायनल मध्ये, तो झोळी डाव। जरा टाळ्या करा, टाळ्या 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 टाळ्या। इनाम रुपये 3 लाख, अशी कुस्ती मैदानात चालू आहे। महाराष्ट्र केसरी विरुद्ध भारत केसरी असा महामुकाबला पोलादी मनगटाला भेटलेला आहे। डोक्याला डोकं थकलेला आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। चलिए विक्रांत, कुश्ती कीजिए। हाँ, चलिए विक्रांत जी, कुश्ती आरे पार होनी चाहिए, कुश्ती छूटेगी नहीं।
2000 किलोमीटर से आप आए हैं तो अपने दांव दिखाइए। जो महाबली सतपाल ने आपको सिखाए हैं वो दाव यहाँ पर आपको दिखाना है। महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा असा महामुकाबला आणि विजेत्या पैलवानाला राधा ज्वेलर्सचे मालक सतीश वर्णेकर साहेब यांच्याकडून 5 तोळा चांदीचं कडं सादिक अत्तार यांच्या हातात आहे तिकडं। हा विजेत्या पैलवानाला दिलं जाणार आहे। शाबास परत डोक्याला डोक्या लागलेला आणि डोक्यातल्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। पी जाए सारा मैखाना शराबी उसको कहते हैं, पी जाए सारा मैखाना शराबी उसको कहते हैं और लगा दे आग पानी में जवानी इसको कहते हैं। हा जवानीचा जोश आहे आणि ही जवानीची मस्ती आहे। असेल अंगात मस्ती तर खेळ कुस्ती। आणि कैलासवासी खंडू वाघमोडे यांच्या स्मरणार्थ गुरु वाघमोडे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून विजेत्या पैलवानाला मानाची गदा या ठिकाणी दिली जाणार आहे। असे गुरप्पा वाघमोडे देखील मैदानात फिरतात। शाबास तुमचे वडील एकेकाचे चांगले पैलवान पण वडिलांच्या विचाराचा वारस तुम्ही पुढे जपताय। शाबास बोले 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 कब्जा घेतला सिकंदरनं। ज्यानं पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन या महाराष्ट्राची माती किती कसदार आहे आणि पाणी किती दमदार आहे हे दाखवून दिलेलं आहे अख्ख्या भारताला। असा सिकंदर शेख मैदानात करतो। अनेक वर्ष ज्या मातीतल्या कुस्तीचा बेताज बादशाह जस्सापट्टी त्या जस्सापट्टीला आसमान दाखवलं, प्रितपाल भगवाडाला आसमान दाखवलं, उमेश मथुराला आसमान दाखवलं। दिनेश गुलिया सारखा भीमकाय तब्येतीचा पैलवान त्या दिनेश गुलियाला आसमान दाखवलं, प्रदीप झिरकपूरला आसमान दाखवलं, भूपेंद्र राजनाळाला आसमान दाखवलं। अशा अनेक दिग्गज मंडळांना अनेक दिग्गज पैलवानांना आसमान दाखवणारा सिकंदर। दिल्लीचे ही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा असा महाराष्ट्राचा सर्वपरिचित पैलवान आणि हरियाणाचा राकेश कुमार अशी कुस्ती मैदानात लागलेले इनाम रुपये 3 लाख। आणि